आचिर्णी स्टेशन हा ट्रॅक आणि रस्ता कुठून आहे नेहमीप्रमाणे माहीत नाही आहे, पण आता इथून आम्ही पलीकडे जाऊन बघतोय. हा ती टोमॅटो. अरे फक्त त्याचा आता घेऊन ना या डोंगराच्या पलीकडे दिसतोय. हां इकडनं सरळ हा क्रॉस करून सरळ एकदम लाईक घेऊन जाता. डिसलाईक सुद्धा करणार ना. कोण डिसलाईक पण करणार नाही. त्याच्यात 4 व्हिडिओ पटकन काढून घ्यावे. तो काहीतरी पाहिजे होतं. ती बघा समोर भिंत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काम खात शोधायची आहे, पण नेमकी परिस्थिती वर जाऊनच. नाही ना त्यांची होती. नमस्कार पृथ्वीराज, आणि खूप दिवसानंतर एक नवीन मोहीम. कुठे जातोय म्हणजे त्यांनी दिलेली पुढे सांगेनच. त्यांनी दिली. सगळं आता चालायला पहिल्यांदा सुरुवात करूया. लेदर जॅकेट. हे बघा पूर्ण इकडे वाळू आहे. आपल्या डोंगरात जी शक्यतो आढळून येत नाही एवढ्या वर आलो आहे आम्ही, आणि इकडे चक्क वाळू आहे. म्हणून ही वाळू इकडे हा जो भागच आहे लोरे बाघेरी, इकडे मोठ्या प्रमाणात सिलिकाचं मायनिंग चालतं. बांधकामासाठी वापरतात आणि काच तयार करण्यासाठी सुद्धा वापरतात. आता सुकलेला ओळ आहे, पण या सुकलेल्या ओळात मला दिसत असेल की पूर्ण ही वाळू पसरलेली आहे. आमची 2 सुकलेली माणसं होती. काला आमची 2 सुकलेली माणसं होती. सुकलेली काय खूप. ए कपेल, ब्लॉगिंग मध्ये एवढं व्यस्त नाही ना. बरं तर आता आम्ही नेमके आहोत कुठे, तर सध्या तुमच्यापैकी ज्यांनी मुंबईला जाताना प्रवास केला असेल ट्रेनने, तर ट्रेनने जाताना नांदगाव स्टेशन आणि आता नवीन झालेलं आचिर्णी स्टेशन, डाव्या बाजूला जो एक किल्ल्यासारखा डोंगर दिसतो. बऱ्याच जणांना वाटतं की तो एक किल्ला आहे, दुर्ग आहे. प्रत्यक्षात दुर्ग नाही येतो, असे सिलिकाचे मोठे मोठे दगड आहेत आणि त्याला सालवा डोंगर म्हणतात. आणि या सालवा डोंगरावर आम्ही आता जातो आहे. अर्थात जो रूट आम्ही घेतो आहे हा कधी कोण घेत नाहीत. म्हणजे सगळेजण जाताना सागर पावसात आम्ही गेलेलो होतो तिकडे. पावसात. नाव काय त्या कोकीसरी ना, कोकीसरी नाही. कोकीसरीमध्ये गाडी ठेवलेली, पार्क केलेली, आणि तिकडून अगदी सरळ पायवाट आहे. इथून जातोय, वाट नाही आहे आणि कडे चढून जायची आहे. आता ते 20 वर्षापूर्वी आम्ही गेलेलो होतो तिकडे. आता त्यातलं फारच कमी आठवतं आहे. तर आता पुन्हा जर नशीब असेल तर ती क्रॅक मिळेल, व्हर्टिकल क्रॅक आहे, आणि त्याच्यातून वर चढून जायचं आहे. बघूया. हे बघा याच्या 1 2 3 4 5 पूर्ण थर असू बघ. कशामुळे सर? दगड तयार होताना तो असं गाड एकावर एक खातात ना, त्याचे स्तर तयार होतं आणि त्याच्यामुळे ते तयार तसेच सगळं खाचे पडलेले आहेत बघा. चालू बरं, सुबोधने आताच बेसिक माउंटेनिअरिंगचा कोर्स केलेला आहे. सुबोध इन्स्टिट्यूटचं नाव HMI हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेन आणि कुठे होती? दार्जिलिंगला. दार्जिलिंगला. आणि साधारण किती दिवस होतास? 28 दिवस होतो आणि त्यातले 12 दिवस हाय अल्टिट्यूडला. आणि एकूण चालणं किती झालं? 380 किलोमीटर. 380 किलोमीटर चालणं झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकूण खर्च किती झाला पहिल्यापासून शेवटपर्यंत फ्लाईट सहित? फ्लाईट कोर्सची फी होती 24,000. म्हणजे त्यामध्ये त्यांचं राहणं खाणं सगळं होतं. इक्विपमेंट पण त्यांचे होते, म्हणजे हार्नेसपासनं स्लिपिंग बॅग, फेदर जॅकेट, सगळं त्यांच्याकडनंच इन्क्लूड केलेलं होतं. जेवण पण त्यांच्याकडनंच होतं, 3 टाईम जेवण सगळं. आणि फ्लाईटचे खर्च वगैरे पकडून स्वतःचे कपडे म्हणा जवळपास 70-80 हजारापर्यंत गेला. तर सुबोध 70-80 हजार रुपये खर्च करून आलेला आहे. फक्त त्याचा आता चांगला वापर करून दे, नाहीतर असं व्हायला नको ते उडवून आला आहे. जर योग्य वापर झाला. आणि तू इकडे जा इकडे जा इकडे जा, 150 मीटर 152 मीटर 160 मीटर कुठून जा. ते भिंत साधारण 100-150 मीटरवर मिळतं तुका सरासरी. काय आला? चला आता स्पीड वाढवूया. दुपार होत आली. हो चला ते क्रॅक शोधूची आपण आता परत. बाजूक ना मग सिलिका मायनिंग आहे ता. होय मोठा. हे आपण वाळू बघितली ना, ता मायनिंग. ही भिंत चढायची काम शक्य वाटत नाही आहे. हे बघ असं इकडून 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 हे बघ असे येऊ शकतात. प्रवासाला सुरुवात केली, प्रवासाला म्हणजे अंतिम चढायला सुरुवात केलेली आहे बघा.
पाठीमागे दगड दिसत आहेत. हे दगड चढून जायचे आहेत. इकडे एक रस्ता दिसतोय, इथे एक रस्ता दिसतोय, पण इकडचं जरा कठीण वाटतंय. या बाजूने जाऊया. कसे आहेत ते? हे बघ, ही बघ, ही क्रॅक. अशी क्रॅक होती काहीतरी. हा, अशी क्रॅक होती, अशी क्रॅक होती. अशा क्रॅक मधून गेलेलो. चढलो आम्ही. एवढी नव्हती, पण बऱ्यापैकी होती. नाही हो पॅन हो पूर्ण ओपन होतो खालीपर्यंत एवढं. हा हा हा. मग इकडे जाऊन रेस्ट केला. मग तिकडून असे करत वर गेलो. एक हात आहे. धक्को देऊन जाऊचं लागतं. नाही रे, इथे अडकायला होणार नाही. होल्ड नाही, होल्ड नाही. माती आहे रे, पूर्ण माती आहे. हात टाकलेलं आहे. ओके, चला येईल. दृश्य बघा इकडे. हा, बर्डांची किती आधी पाठ लावल्या त्यामुळे तसं आलं ते. नाही पाटला नसून ह्या पडत. हे पोचलो. होय. तर शेवटी चढलेले आहोत. प्रवास जेवढा मागच्या वेळी चढलेली वेगळी क्रॅक होती, जेवढी अपेक्षा केलेली तेवढी कठीण नव्हती. आणि हा माथा आहे. आता इकडून अजून एक पॉईंट शोधायचा आहे, तिकडे जाऊया. तोपर्यंत इकडच्या खडकांची रचना बघा कशी आहे ती. वाटतं एकदम पापुद्र सुटल्यासारखे, पण मजबूत आहेत बघा, तुटणत नाही तशी सहजासहजी. पण एवढ्या ह्याच्यातच खाच असा. लोकेशन पाठवून सांगू, पण फोन नाही लागलो तर मग काय. हे बघ, ही कडा ना, या कडेच्या आतून काही सुंदरीशी खाच येलेली. आता बघ ना, शक्यता काय वाटतं तुका असली तरी बघ, या एरियात एक शक्यता किंवा मग पुढे. पण या एवढ्याच भागात काहीतरी खाचा किंवा या भागात, याच्या पलीकडच्या भागात एक असली तर एक काम करूया, त्याच्या पलीकडे जरा जाऊन बघूया आपण.
इकडे नाही वा माझ्या मते वेतुरीकर सर त्या साईड अजून ऐसून एक 200-300 मीटर असतो तो विषय. काय रे मिळालो काय आता पाय पडणार होता इकडे. आई शपथ किती खोल असं रे. हा काहीच दिसत नाही. पुढे काय का तिकडे पुढे काहीच नाही बापरे. थोडक्यात सुबोध थोडक्यात वाचलो. मंजुमल बॉयज थोडक्यात वाचलो. एकदम स्ट्रेट गोवा. तळ दिसतोय काहीच नाही. वटवाघळांचा आवाज येतोय. होय. हा बघा बापरे. मंजुमल बॉयज चित्रपट कोणी बघितलाय. आता सुबोधचा मंजुमल बॉयज होणार होता किंवा कणकोली बॉयज म्हणा, कुडाळ बॉयज म्हणा, सिंधुदुर्ग बॉयज म्हणा. चालता चालता बघा अगदी तो इथपर्यंत हा बघा इथपर्यंत आला. वाटत पण नाही इथपर्यंत. आणि इकडून अचानक खड्डा बघा केवढा मोठा आहे तो. बापरे वा 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 नशीब बलवत्तर. तुझी हे सांग आपबीती सांग काय हे झालं. बघा मी इकडनं सरळ चालत येत होतो. ठीक आहे गवतात नाही येतात तसे आणि इकडनं पाय टाकून पुढचा टाकणारच होतो. इकडे तर पूर्ण गवत होतं आता. हे तर आता साफ केलं. सरळ पाय खाली जाणार होता. ब्लास्टिंग आहे खाली. सागर इकडून मधून चढायचाच नाही. इकडून चल सीन आहे कडेने नको. ए, इकडे नको सागर कपला द्यायसून चल. हे डेंजर विषय होते. वेतुरकर सर ते जाऊच नका आज मधून चालूया. इकडे ते बघूया तरी काय आता ऍक्च्युअल खोल असेल खूप खोल. नाही सर तिकडे पण आहे. तिकडे पण आहे. खोला खोला खूप खोला खोला पूर्ण आहे काच. खायचं ना पूर्ण खायचा. इकडे काय दिसणार नाही बघा पूर्ण काच पूर्ण खायचं हे बघ इथपर्यंत खायचं. चुकून पडलो. थंड म्हणजे आपली जी कबर असतं ना निलेश ही नेहमी थंडच असतं. समजलं ना. हा ती जी मगाशी खाच होती त्याचा तळ तिकडून दिसत नव्हता पण हा बघा पडलं असतं तो येतं ना वर तसं. इकडून तळ दिसतो. वर येऊ पडून बघता. हा, बघ वर पडून बघ. नाही पण अंधार असेल तिकडे पूर्ण. आणि तो कपिल वरनं पॅक आहे ना ती. काला काय नुसतं पडणं इश्यू धरू नको. पडताना हात पाय मोडतो ना काहीतरी. मग कसं वर येतो आपण. ते बघा ती खाचा. हीच खात शोधूच्या. शेवटी जो भाग शोधत होतो तो मिळालेला आहे. आणि अजून एक आश्चर्याची गोष्ट आहे ती पण आता हे प्रमाण फोटोग्राफी करून जरा बाजू जरा बाजू जरा बाजू जरा बाजू एकच मिनिट होय काय वर बघा फक्त. काय थंडगार हा ग्रेट कॅनियन ऑफ सालवाडोर. आता तुम्हाला जी जागा मी दाखवणार आहे त्या अगोदर तुम्हाला एक दरी माहीत असेल सांधण दरी जी महाराष्ट्रातली पर्यटकांमध्ये अतिशय प्रसिद्ध अशी जागा आहे. परंतु ज्या जागी मी आत्ता उभा आहे त्या जागेत आणि सांधण दरीत नेमका काय फरक आहे हे तुम्हीच बघून सांगा. फक्त मी आहे सिंधुदुर्गात. तर आता आपण ती जागा बघूया. आणि या दरीचे अजूनही येण्याचे एक धोके आहेत. मुद्दाम नमूद करेन मी की ही दरी बघा इथून साधारण 60-70 मीटरवर नाही माझ्यामध्ये 100 मीटरच्या आसपास त्याचं दरवाजाची सुरुवात आहे. आणि ही बघा ही दरी सध्या इकडे बंद झालेली आहे. कशामुळे बंद झाली आहे. दगड पडले आहेत. आणि मगाशी तुम्हाला जी आम्ही मंजुमल बॉयज या चित्रपटाची जी चर्चा करत होतो तिकडे जो आम्ही तो खड्डा दाखवलेला त्यावेळी आम्हाला माहीत नव्हतं की तो खड्डा या दरीची सुरुवात आहे. आणि जवळपास त्या खड्ड्यापासून आपण इथपर्यंत नाही म्हटलं तरी किती किलोमीटर नव्हे पण एक 100-150-200 मीटर तरी चालत आलेले आहोत किंवा त्याच्यापेक्षा अधिकच असेल. म्हणजे ही जी दरी आहे या दगडांच्या पलीकडे अजूनही पुढे आहे.
आणि पूर्ण जर याची लांबी जर आपण मोजायला गेलो तर माझ्या मते ते 500 मीटरच्या आसपास नक्की असेल. पण जर थोडंसं लोकेशन पाहिल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील चांदण व्हॅली ही व्हॅली किंवा खाच दरी जी आहे तिची थोडीशी आठवण येईल. परंतु हे कुठे लांब जायची गरज नाही. सिंधुदुर्गातल्या वैभववाडीजवळ सालव्याचा डोंगर नावाचं एक ठिकाण आहे आणि त्याच ठिकाणची ही एक खाच दरी आहे. बऱ्याच दिवसापासून इथं येण्याचा प्रयत्न चालू होते आणि अनुषंगाने आज ही आपली टीम आज आपण या ठिकाणी भेटलोय किंवा भेट देतोय. एकंदरीत दरीची जर रचना पाहिली तर एक रुंदी, या दरीची एक रुंदी साधारण 6 फूट एवढी आहे. खालून बघितलं तर आपल्याला खोली म्हणता येईल. याची जी खोली आहे ती खोली एक साधारण 60-70 मीटरच्या आसपास होऊ शकते होईल. आणि लांबी जी आहे, हा जो पॅच आहे हा पॅच साधारण तेवढाच लांबीचा आहे 60-70 मीटरचा. परंतु समोर तुम्हाला दिसत असेल ब्लॉकेज आहे. इथे दगड वरून पडून हा रस्ता बंद झालेला आहे. एवढीच दरी साधारण पुढच्या टप्प्यात सुद्धा तेवढीच दरी आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि एक वेगळा अनुभव आहे खाच दरी शक्यतो सिंधुदुर्गात फार कमी पाहायला मिळतात आणि इथं तुम्हाला ती अनुभवता येईल. चांदण व्हॅलीत जाणं, तिथं तेवढा ट्रेक करणं बऱ्याच जणांना शक्य नव्हतं. पण ही एक दरी तुम्ही अनुभवता किंवा तुम्हाला अनुभवता येईल. छान सुंदर लोकेशन आहे, जवळ आहे, सिंधुदुर्गापासून जवळ आहे. आणि इथं या पावसात ऍक्च्युली आम्ही पावसात येण्याचा एकदा प्रयत्न केलेला, परंतु तो प्रयत्न काही कारणास्तव असफल झाला. परंतु आता आपण पुन्हा ट्राय केला. ही पुन्हा टीम आपली. यावेळी मात्र आम्ही इथं प्रत्यक्ष भेट देऊन ह्या दरीचा अनुभव घेतलाय. तुम्ही या, नक्की या, मनाला शांती लाभेल असं हे ठिकाण आहे. आणि एक वेगळा अनुभव. ट्रेक आपण जंगलात वेगवेगळे ट्रेक आपण करतो, परंतु दरीत किंवा अशा पद्धतीच्या खास दरीचा अनुभव घेणं हा एक वेगळा अनुभव असेल. हात लावू नका, यांना ओढण्याचा प्रयत्न करू नका, कारण का जर तुम्ही वर बघाल तर ह्या वेली दगडांमधनं येत आहेत आणि जर तुम्ही ही वेल खेचली किंवा ह्याला जर धक्का लावला तर वरून एखादा दगड सुटून तुमच्याच डोक्यात पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा ठिकाणी येत असताना असे काही संभाव्य धोके असतात, याची जाणीव ठेवा. येत असताना या वेलींशी दगडांशी फारशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नका. आणि दुसरी गोष्ट, जर कधी इकडे आलात नदीच्या कडेने चालताना अतिशय जपून चाला, कारण पूर्ण अशा खाच आहेत आणि ज्या तुम्ही मगाशी पाहिलातच गवतात दिसत पण नाही आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पडून प्राणावर बेतू शकतं. त्यामुळे चालताना शक्यतो दरीपासून दुरूनच चाला. आणि याचं लोकेशन मी देईनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जे नेहमीप्रमाणे विसरणार मी, पण तुम्ही शोधून काढा, काय फारसं कठीण नाही आहे.